दिवसाढवळ्या ट्रॅक्टर आणि मोठ्या ट्रकच्या माध्यमातून मुरुमाची वाहतूक होत असताना देखील महसूल विभाग आणि स्थानिक प्रशासनाकडनं कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. गावामध्ये तलाठी आणि कोतवाल यांसारखी जबाबदार यंत्रणा असतानाही त्यांच्या कार्यक्षेत्रातूनच ही अवैध वाहतूक सुरू असल्याने प्रशासनाच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. ग्रामपंचायत क्षेत्रात बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये ट्रक आणि ट्रॅक्टरची हालचाल कैद झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र या फुटेजची अद्याप कोणतीही अधिकृत तपासणी झालेली नाही. दरम्यान सततच्या उत्खननामुळे परिसरात मोठमोठे खड्डे तयार झाले असून पर्यावरणाचा समतोल बिघडत आहे. शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत असताना काही मोजक्या लोकांचा फायदा होत असल्याचे चित्र दिसत आहे. या प्रकरणात आता जिल्हाधिकारी आणि तहसीलदार यांनी तत्काळ कारवाई करावी, अन्यथा नागरिकांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. भंडाऱ्यातील हा मुरुम घोटाळा प्रशासन खरंच कारवाई करणार का, की पुन्हा एकदा प्रकरण दाबलं जाणार? विरली खंदार मध्ये व आजूबाजूच्या परिसरामध्ये एक अवैध उत्खनन फार मोठ्या प्रमाणात होत आहे व या उत्खननाला म्हणजे पाठिंबा कोणाचा? हा अवैध उत्खनन कोणाच्या आशीर्वादाने होत आहे? हा नेमका गंभीर प्रश्न निर्माण झालेला आहे. इथे आपण आता परिस्थिती बघतच आहोत की किती फार मोठ्या प्रमाणात उत्खनन झालेलं आहे. तर हाच उत्खनन नाही, असे या परिसरामध्ये व आजूबाजूच्या खेड्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात उत्खनन झाले आहेत, पण महसूल विभागाने अजूनपर्यंत कोणतीही कारवाई केली नाही. व का कारवाई केली नाही हा एक खूप गंभीर प्रश्न आहे.